काल रात्री आपल्या इथं जो प्रकार घडला आहे तो नेमकं काय होता? कारण पेशंटनी तर सांगितलं की त्याचे खाजगी रूम असताना त्या ठिकाणी एक आपला स्टाफ येऊन रात्रभर तिथं थांबला आणि त्याचा वेगळा उद्देश होता असं त्यांनी सांगितलं. तुमचं काय मत आहे? नमस्कार, माझं नाव डॉक्टर अश्विन भालेराव. मी वैद्यकीय डायरेक्टर हॉस्पिटलचा आणि हॉस्पिटल मी पाहतो. कालचा जो प्रसंग झाला तो अत्यंत वाईट प्रसंग होता. तो व्हायला नाही पाहिजे. ॲक्च्युली मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. माझ्या हॉस्पिटलमध्ये असं झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी माफी मागतो की असं व्हायला नको. पण त्याबद्दल जो प्रसंग झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही लगेच ॲक्शन घेतलेली आहे. जोही व्यक्ती इन्व्हॉल्व होता त्याला आपण नोकरीवरून बरखास्त केलेला आहे. त्याच्यावरची समोरची पण कारवाईसाठी आम्ही तयार आहोत. आम्ही समोरची कारवाई करतोय आता. आणि असे प्रसंग आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये नको व्हायला हे फार महत्त्वाचं आहे. अशाही प्रसंगाने हॉस्पिटलचं नुकसान होतं किंवा पेशंटचं नुकसान होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्यासाठी पेशंट असतो, रोगी असतो. तो आमच्याकडे रोगाच्या उपचारासाठी आला असतो आणि त्या वेळेस जर असे प्रसंग होत असेल तर ते वाईट असतात. आणि ह्या आमच्या हॉस्पिटलमध्ये ह्या गोष्टीसाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये आम्ही गैरसोय करणारच नाही आणि लगेच ॲक्शन घेत असतो असे प्रसंग. संबंधित जो व्यक्ती वार्ड बॉय जो कोणी आहे त्यांनी कुठली नशाविषयक केली त्याच्याबद्दल मला बोलता नाही येणार, कारण आम्ही हे रात्रीचा इव्हेंट होता आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी 1:30-2 वाजता कळालं. त्याच्याबद्दल मला काहीच नशेबद्दल काही बोलता नाही येणार आहे. त्याच्याबद्दल आम्ही आता व्यवस्थित त्याची विचारपूस करूयात, पण त्याच्याबद्दल मला तरी आता नाही सांगता येणार. तो जो तुमच्याकडे जो काही वाटबॉय आहे त्याला काय मानसिक काही हे असेल का असं वाटतं काय? असं काही मेडिसिन वगैरेवर नाही आहे तो. आपल्याकडे त्याचं दिसून तर नाही आलं की त्याला काही असं काय असतं तर आम्ही पहिलेच बरखास्त केलं असतं. आपण पहिलेच त्याला नोकरी काढलं असतं. पण आम्ही आता ॲज अ डॉक्टर आम्हाला कळतं कोण मानसिकरित्या कोणी विकृत असेल तर आमच्या निदर्शनास तर मानसिकरित्या विकृत दिसलेलं नाही आहे. संबंधित स्टाफ किती दिवसापासून आपल्याकडे कार्यरत आहे? 1 वर्षाच्या वर आपल्याकडे जॉईन आहे. या आधी कधी असा प्रसंग आपल्या हॉस्पिटलमध्ये घडलाय का? नाही, आपल्याकडे असा एकही प्रसंग नाही झाला. कारण आम्ही बारकाईने मी ॲज अ वैद्यकीय अधिकारी इथे सगळ्या गोष्टींवर निगराणी ठेवतो आणि अशा तरी प्रसंग आपल्याकडे आतापर्यंत कधीच झाले नाही. संबंधित व्यक्तीवर काय ॲक्शन केली आपण? त्याला लगेचच इमिजिएटली आमच्या HRच्या डिपार्टमेंटमध्ये सांगून त्याला बरखास्त करण्यात, त्याला फोटो पाठवला. पेशंटला पण आपण भेटून त्यांना पण सांगितलं, त्याला नोकरीवरनं काढलं. त्याची समोरची पण कार्यवाही आहे त्याच्यासाठी पण आम्ही रेडी आहोत आणि आम्ही ते करतोय आता. तुम्ही काही लिगल ॲक्शन घेणार असतात का संबंधित स्टाफचे? लिगल ॲक्शन घेणार आहोत आम्ही. त्यांच्याबद्दल पोलीस कारवाई करू, पोलीसकडे फरियाद टाकू की अशा प्रकारे आमच्याकडे गोष्ट झालेली आहे आणि ती समोरची कारवाई ते करते. पेशंटने सांगितलं की तो मध्यरात्री येऊन दार ठोठावलं, आधी आला, काहीतरी त्याचं ठेवून गेला वस्तू, परत तासाभराने आला आणि त्याच्या तिथं आई जी मदतीला होती पेशंटची त्याच्याकडे वेगळ्या नजरेने न्यावून पाहिलं, परत झोपला, परत मध्यरात्री उठून असा काहीतरी तो निहाळण्याचा प्रकार करत होता. याच्यातून त्याचं इंटेन्शन वेगळं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? याच्यावर मला काही कमेंट करता येणार नाही. आता पेशंटनी जर म्हटलं असेल की अशा पद्धतीने त्याने केलं असेल, म्हणूनच त्यासाठीच तपासणी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण त्याची समोरची कारवाई करूया. आपल्याकडे त्या पेशंटने CCTV फुटेज पण मागितलेलं आहे. हो, ते पण मी काढायला सांगितलेलं आहे माझ्या बाकी कर्मचाऱ्यांना की CCTV फुटेज जो आपल्याला विजिबल असेल आपण त्यांना फुटेज देऊया. तो जो वाटबॉय आहे तो कुठला आहे? स्थानिक म्हणजे राहण्यास कुठं आहे तो? तो पिंपरी एरियामध्येच राहतो. स्थानिक म्हणता येणार नाही, पण पिंपरी एरियात राहतो तो, राहायला इथेच. इथून पुढे आपल्या स्टाफकडून काय असं घडू नये याबद्दल आपण काय काळजी घेतली किंवा त्याबद्दल लगेचच आम्ही मीटिंग भरवली. जसा इन्सिडेंट मला कळाला, आमचे जे कन्सर्न पर्सन असतात त्यांना आम्ही बोलून त्यांच्याशी मीटिंग घेतली आणि त्याच्याबद्दल व्यवस्थित ट्रेनिंग असायला पाहिजे, दर महिन्याला ट्रेनिंग असायला पाहिजे, मीटिंग असायला पाहिजे. जी आमची कमिटी आहे त्या कमिटीमधल्या लोकांना परत बोलून त्यांच्याशी चर्चा करून याच्यावर काय ॲक्शन्स घेता येईल त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू फ्युचरमध्ये.